नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो तुम्ही सगळे बढिया असाल। तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2025 निघालेली आहे। नोकरीचे जे ठिकाण असणार आहे ते नागपूर व पुणे मेट्रो इथे तुमचं नोकरीचे ठिकाण असणार आहे। यामध्ये संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला देणार आहे। एज क्रायटेरिया किती आहे, कोणत्या पद्धतीने तुम्हाला फॉर्म अप्लाय करायचं आहे ते संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी देणार आहे। त्याचबरोबर तुमची सॅलरी किती राहील, जॉब प्रोफाईल काय राहील, त्याचबरोबर वयोमर्यादा काय आहे, तुमची फीस किती भरायची आहे ते संपूर्ण माहिती आणि डॉक्युमेंट्स काय काय लागतील हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहोचवणार आहे। व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे जे क्वेरीज असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता। जे मंडळी आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशा प्रकारच्या नवीन अपडेटसाठी। तर चला याची जी ऑफिशियल नोटिफिकेशन आहे ते आपण इथे बघूया। यामध्ये बघू शकता तुम्ही महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड 11/9/2025 ला प्रसिद्ध झालेली आहे। त्याचबरोबर तुमची जे लास्ट डेट असणार आहे ते 10/10/2025 लास्ट डेट असणार आहे। त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्ही की इथे पोस्ट कोड दिलेला आहे। त्याचबरोबर नंबर ऑफ वॅकन्सी, तुमची सॅलरी किती राहील, मिनिमम क्वालिफिकेशन, त्याचबरोबर यामध्ये कोणत्या पोस्टला एक्सपिरियन्स लागते, त्याचबरोबर मिनिमम एज क्रायटेरिया इथे सुद्धा दिलेली आहे। सर्वात पहिले तुम्ही बघू शकता चीफ प्रोजेक्ट मॅनेजर नागपूर मेट्रोसाठी आहे। UR साठी एक जागा आहे। त्याचबरोबर तुम्हाला सॅलरी 1,20,000 ते 2,80,000 पाहायला भेटणार। इथे फुल टाइम बीटेक BE तुम्हाला एज्युकेशन पाहिजे, तुम्ही हे एज्युकेशन हे तुम्ही पाहू शकता इथे। त्याचबरोबर तुमचं जे एक्सपिरियन्स आहे ते सुद्धा इथे पाहू शकता काय काय लागत आहे। आणि त्याचबरोबर तुमचा जो एज क्रायटेरिया तो 55 वर्ष तुम्हाला पाहिजे। त्याचबरोबर इथे बघू शकता दुसरी वॅकन्सी बघू शकता DGM लँड मोनेटायझेशन नागपूर मेट्रोसाठी निघालेली आहे। UR साठी एक जागा, 70,000 ते 2,00,000 पर्यंत तुमचं पेमेंट, फुल टाइम MBA इन फायनान्स फ्रॉम गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी या युनिव्हर्सिटीमधून। त्याचबरोबर तुमच्या एज क्रायटेरिया 45 वर्ष पाहिजे। त्याचबरोबर इथे मिनिमम एक्सपिरियन्स सुद्धा इथे तुम्ही बघू शकता। याची जी PDF आहे ते तुम्हाला प्रवेश SSC टेलिग्राम चॅनल या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला ही PDF पाहायला भेटणार आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार, तिथे तुम्ही जाऊन तिथून तुम्ही पाहू शकता। त्याचबरोबर डेप्युटी जनरल मॅनेजर सेफ्टी अँड ट्रेनिंग हे पुणे मेट्रोसाठी निघालेली आहे। त्याचबरोबर UR साठी एक जागा, 70 ते 2,00,000 पेमेंट, तुमचं फुल टाइम BE BTech असलं पाहिजे आणि मिनिमम एज क्रायटेरिया 45 इयर्स। त्याचबरोबर इथे बघू शकता तुम्ही 4 नंबरची पोस्ट आहे डेप्युटी जनरल मॅनेजर। UR साठी एक पोस्ट आहे, 70,000 ते 2,00,000 तुमचं पेमेंट असणार आहे। एक्सपिरियन्स तुम्ही इथे बघू शकता आणि 45 इयर्स तुमची मिनिमम एज। त्याचबरोबर सेक्शन इंजिनियर नागपूरसाठी आणि पुणेसाठी निघाली। UR साठी 2, OBC साठी 1 नागपूरमध्ये आणि SC मध्ये 1। त्याचबरोबर पुणे 4 टोटल, UR साठी 2, OBC साठी 1, SC साठी 1। इथे 40,000 ते 1,25,000 तुम्हाला पेमेंट असणार आहे। BE BTech तुम्हाला पाहिजे इथे, BE किंवा BTech फुल टाइम इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनियरसाठी। त्याचबरोबर मिनिमम एक्सपिरियन्स इथे बघू शकता 32 वर्ष तुमची मिनिमम एज पाहिजे। त्याचबरोबर सेक्शन इंजिनियरसाठी 40,000 ते 1,25,000 पर्यंत पेमेंट, नागपूर पुणे दोन्हीसाठी निघालेले आहे। इथे जो क्रायटेरिया आहे तो तुम्हाला एज क्रायटेरिया 32 वर्ष। त्याचबरोबर सेक्शन इंजिनियर टेली अँड AFC नागपूर आणि पुणे दोन्हीसाठी निघाली आहे। नागपूरसाठी 3 पदे, पुणेसाठी 3 पदे। 40,000 ते 1,25,000 पर्यंत तुमचं पेमेंट असणार आहे। त्याचबरोबर एक्स्ट्रा अलाउन्स मिळून हे तुमचं जास्त जातो आणि मिनिमम एज क्रायटेरिया 32 वर्ष। त्याचबरोबर इथे बघू शकता सेक्शन इंजिनियर पॉवर अँड सप्लाय, इथे नागपूरमध्ये 2 वॅकन्सी, UR साठी 2 वॅकन्सी, पुणेसाठी UR मध्ये 40 ते 1,25,000 पेमेंट असणार आहे। तुमचे मिनिमम एज 32 वर्षे। त्याचबरोबर सेक्शन इंजिनियर OHE TRD नागपूर आणि पुणेसाठी 2-2 वॅकन्सी इथे असणार आहे। इथे मिनिमम एज क्रायटेरिया 32 वर्ष। त्याचबरोबर इथे सेक्शन इंजिनियर IT सेक्टरमध्ये नागपूरमध्ये पोस्टेज आहे, UR साठी 1। त्याचबरोबर अशा प्रकारची हे आहे। त्याचबरोबर आता सिलेक्शन प्रोसिजर, द स्क्रीनिंग मेथोडॉलॉजी सिलेक्शन प्रोसेस विल बी कॉम्प्राइज ऑफ पर्सनल इंटरव्ह्यू फॉलो बाय डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन अँड मेडिकल एक्झामिनेशन ॲज पर कॅटेगरी प्रिस्क्राईब फॉर द पोस्ट। असं ह्या प्रकारे असणार आहे। तुमचं एज रिलॅक्सेशन तुम्हाला भेटणार आहे SC ST OBC वाल्यांना। त्याचबरोबर यामध्ये जे मेडिकल एक्झामिनेशन दिलेलं आहे, त्याचबरोबर हे संपूर्ण माहिती तुम्हाला www.
mahametro.org मध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाणार आहे. तिथे सुद्धा ऑफिशियल जाहिरात तुम्हाला भेटून जाईल. याबरोबर आता SC/ST साठी जे फीज असणार आहे ते ₹100 नॉन रिफंडेबल आणि त्याचबरोबर UR आणि OBC साठी ₹400 नॉन रिफंडेबल असणार आहे. त्याचबरोबर इथे सिलेक्टेड कॅन्डिडेटला ते बोलवले जाणार आहेत. त्याचबरोबर तुम्हाला मेलद्वारे तुम्हाला कळवतील हे. त्याचबरोबर तुम्हाला जे आता आहे हे ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचे आहे आणि तुम्हाला कोणत्या ॲड्रेसवर पाठवायचे आहे, जनरल मॅनेजर HR महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड, मेट्रो भवन नागपूर, दीक्षाभूमी नागपूर 440010 या पत्त्यावर तुम्हाला ही इन्व्हलपद्वारे स्पीड पोस्टनी तुम्हाला पाठवायची आहे. त्याचबरोबर संपूर्ण माहिती इथे आहे. तुम्ही ईमेल ID तुम्हाला लिहायची आहे, त्याद्वारे तुम्हाला कळवणार आहेत. त्याचबरोबर तुम्ही इथे बघू शकता हा तुमचा जो ऑफलाईन फॉर्म आहे हा तुमचा ऑफलाईन फॉर्म असणार आहे. ही PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल प्रवेश SSC मध्ये भेटणार आहे. ही संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे. अशा प्रकारचा फॉर्म असणार आहे. यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स काय काय लागतील हे सुद्धा इथे दिलेले आहे. त्याचबरोबर तुम्हाला काही महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचं इथे दिलेलं आहे डिटेल. तुम्हाला एक्सपिरियन्स असेल त्यांची माहिती इथे भरायची आहे आणि त्याचबरोबर हा प्रोफार्मा आहे हा पूर्ण फॉर्म तुम्हाला अप्लाय करायचा आहे आणि तुम्हाला दीक्षाभूमीचं जे मेट्रो स्टेशन आहे ऑफिस आहे तिथे तुम्हाला हे पोहोचवून द्यायचे आहे. 10 तारीख तुमची लास्ट डेट आहे, 10 तारीख 10वा महिना 2025 पर्यंत. अशा प्रकारची अपडेट होती. अशा प्रकारच्या अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकन प्रेस करा. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.